सुखी जीवनासाठी अध्यात्माची बैठक महत्त्वाची. अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने. आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्यासाठी आहाराबरोबरच मानसिक शांती कशी मिळेल याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी अध्यात्माची बैठक खूप महत्त्वाची आहे. मनाने शांत राहून समतोलपणे विचार करून आलेल्या प्रत्येक संकटांना धैर्याने तोंड देऊन जीवन सुखी होऊ शकते, असा मंत्र अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने यांनी महिलांना दिला. ठाण्यातील घोडबंदर स्थित पाटलीपाडा येथील होरायझन प्राईम हॉस्पिटलच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हॉस्पिटलच्या आवारात चर्चासत्राचे तसेच जन्म ऋण या आगामी मराठी चित्रपटातील कलाकार आणि दिग्दर्शकांच्या गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने बोलत होत्या. होरायझन प्राईम हॉस्पिटलच्या CEO रिया वैद्य आणि ऋषिकेश वैद्य यांनी प्रमुख पाहुणे अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने, जन्मऋणच्या निर्मात्या, दिग्दर्शका कांचन अधिकारी, स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी हॉस्पिटलच्या स्टाफने बाई पण भारी देवा या गाण्याचे सादरीकरण केले, तेव्हा अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने यांनीही गाण्यावर ठेका धरला. महिला पुढे जात आहेत, प्रगती करत असल्याचे पाहून छान वाटत आहे. ती अबला कधीच नव्हती, ती सबला होती, पण याची जाणीव आता सगळ्यांना होत आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री उभी असते. आता मात्र चित्र उलट व्हायला लागले आहे आणि ते चांगले आहे, असे मत अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने यांनी व्यक्त केले. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महिला आज पुढे जात आहेत, अविरत काम करत आहेत, घर संसारही सांभाळत आहे. तारेवरची कसरत हळूहळू ती सोपी करत चालली आहे. घरच्यांचा पाठिंबा मिळत आहे. स्वतःचा आनंद स्वतः शोधायला शिकवायला साठी दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका. आपल्याला इंडिपेंडंट व्हायचे आहे तर प्रत्येक दृष्टीने वागायला हवे. आर्थिक बाबी नवरा आणि मुलगा बघत आहे म्हणून दुर्लक्ष न करता गुंतवणूक कुठे होते याकडे लक्ष द्या. ती कशी वाढवू शकते ते पहा. मुले मोठे होत आहेत तेव्हा त्यांना अडवून ठेवू नका. त्यांना त्यांचे आयुष्य जगू द्या आणि आपण आपले आयुष्य जगा. कारण नाळ ही कधीच तुटत नसते, तो प्रेम आणि आनंद राहत असल्याचे सुकन्या कुलकर्णी मोने यांनी सांगितले. आज सर्व क्षेत्रात महिला एका उंचीवर पोहोचल्या आहेत, मात्र तरीही त्यांना घरात दुय्यम वागणूक दिली जात आहे. घरातील माणसांनी त्यांचा आदर सत्कार करायला हवा. तसेच जोपर्यंत महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी होत नाही आणि त्यातून महिलांची सुटका होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा करण्यासाठी सज्ज झालो आहोत असे मला वाटत नाही, अशी खंत निर्मात्या दिग्दर्शिका कांचन अधिकारी यांनी व्यक्त केली. येणाऱ्या काळात अनिष्ट गोष्टींचे प्रमाण निश्चित कमी होईल आणि महिलांची अजून प्रगती होईल, असा आशावादही कांचन अधिकारी यांनी व्यक्त केला. महिला दिनानिमित्त आयोजित आरोग्य मार्गदर्शन शिबिरात होरायझन प्राईम हॉस्पिटलच्या CEO रिया वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीरोगतज्ञांच्या टीमने उपस्थितांना मार्गदर्शन करत प्रश्नांचे निरसन केले. हल्ली चाललेलं आहे सगळीकडे आणि खूप छान आहे. फक्त एकच सांगावं असं वाटतं की या सगळ्या काही गडबडीमध्ये स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या, स्वतःच्या तब्येतीकडे जास्त लक्ष द्या, आहाराकडे लक्ष द्या आणि मानसिक शांतीसुद्धा कशी मिळेल याच्याकडे लक्ष द्या. त्यासाठी अध्यात्माची बैठक असं खूप महत्त्वाचं असं मला वाटतं की जेणेकरून आपण मनाने शांत राहू आणि समतोलपणे विचार करू आणि आलेल्या प्रत्येक संकटाला आपण धैर्याने तोंड देऊ शकू. तर स्वतःकडे लक्ष द्या आणि स्वतःचा आनंद स्वतः शोधायला शिका. दुसऱ्यावरती अवलंबून राहू नका. जसं आपण म्हणतो की इंडिपेंडंट व्हायला पाहिजे तर प्रत्येक दृष्टीनेच व्हायला पाहिजे किंवा आपले फायनान्सच्याकडे लक्ष द्या की माझा नवरा बघतोय, माझा मुलगा बघतोय, असं करू नका. आपले इन्व्हेस्टमेंट कुठे होत आहेत पैसे याच्याकडे लक्ष द्या. अजून ते आपण वाढवू कसं शकू याच्याकडे लक्ष द्या. आणि मुलं वाढत आहेत, मुलं मोठी होत आहेत, त्यांना पंख फुटत आहेत, त्यांच्या मार्गाने जाऊ दे. आपण आपलं आयुष्य आनंदाने घालवूया, त्यांना त्यांचं आयुष्य घालवू दे. कारण नाळ कधी तुटत नसते आणि ते प्रेम, तो आनंद आपल्याबरोबर राहतोच, पण त्यांना अडकवून ठेवू नका, एवढंच मला म्हणायचं. आणि सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन चित्रपट जन्मऋण नावाचा बाई पण भारी देवाचं तुम्ही आता बघितलंच, पण जन्मऋण नावाचा एक वेगळा सिनेमा येतोय आणि ही सत्य घटना आहे आणि त्याच्यावरूनच मी तुम्हाला सांगते. ते तो बघितल्यावरती तुम्हाला कळेल की आपल्या मुलांवरती आपलं प्रेम असावं, पण ते अंधळ नसावं, डोळस प्रेम असावं आणि मुलांनासुद्धा त्याची जाणीव आपण करून द्यायला हवी. आणि त्यांना जसं आपण स्वतःच्यावर उभं करतो तसं आपणही आपल्या स्वतःच्या पायावर शेवटपर्यंत उभं राहायला पाहिजे आणि आपल्या सगळ्या गोष्टींची आपल्या माहिती असायला पाहिजे. म्हणून म्हणलं की डोळस प्रेम करायला हवं, अंधविश्वास प्रेमावरही असू नये. तर जन्मऋण नक्की बघा, मार्चमध्ये येतोय
आणि बघू उद्या, बघू परवा असं करू नका. तर पहिल्याच दिवशी प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटगृहात जाऊन बुकिंग करा आणि हा सिनेमा बघा. तर मग आपल्याला मल्टिप्लेक्सकडे मागावं लागणार नाही थिएटर, ते आपोआप आपल्याला द्यावं लागेल. त्यामुळे पहिल्याच दिवशी गर्दी करा. जन्मरून नावाचा सिनेमा येतोय, तो नक्की बघा. निर्माती आहे, दिग्दर्शिका आहे कांचन घारपुरे. आज बऱ्याच दिवसांनी त्या कांचन अधिकारी, आम्ही त्याला घारपुरे म्हणून ऐकतो, कांचन अधिकारी बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा त्या या दिग्दर्शनाकडे वळल्या आहेत, निर्मितीकडे वळल्या आहेत. माझ्याबरोबर मनोज जोशी आहे, जो अभयवायमध्ये माझा शरद नवरा झाला होता. आम्ही सुद्धा दोघंजण 24 वर्षांनी पुन्हा एकदा एकत्र काम करतो आहोत. आम्ही खूप मजा केली आहे, तुम्ही पण मजा घ्याल असं वाटतंय. आणि तुषार म्हणून एक नवीन मुलगा आहे जो हिंदी मालिकांमध्ये काम करतो. तर अशी सगळ्यांची एक भट्टी जमलेली आहे. आणि दापोलीसारख्या कोकणातल्या आपल्या ठिकाणी शूटिंग झालं आहे. अतिशय सुंदर निसर्ग तुम्हाला तिकडे बघायला मिळेल. निसर्गरम्य वातावरणात आम्ही शूटिंग केलेलं आहे, कोकण बघायला मिळेल. तर जरूर बघा आणि तुमचे जे काही विचार असतील ते आमच्यापर्यंत पोचवा. तर जन्मरून लवकरात लवकर येतं आहे मार्चमध्ये, जरूर बघा. म्हणजे आमचा चित्रपट तुमचा करा, तेव्हा तो आपला होईल. सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. महिला आजकाल मग ते राजकीय क्षेत्र असो, सांस्कृतिक असो, सामाजिक असो, क्रीडा क्षेत्र असो, अगदी पायलट होण्याचं क्षेत्र असो, IAS असो, IPS असो आणि इव्हन चंद्रावर जायचं असलं तरीसुद्धा महिला तिथे पोहोचलेल्या आहेत. परंतु हे सगळं चित्र एक सुखद चित्र म्हणून आपल्याला दिसतं. ॲट द सेम टाईम बऱ्याच वेळेला घरामध्येच महिलेला सेकंडरी ट्रीटमेंट मिळते. मग तिने बाहेर किती का क्षेत्रामध्ये तिची प्रगती झालेली असो. सो त्यामुळे जोपर्यंत घरातली माणसंच त्या महिलेचा आदर करत नाहीत, सत्कार करत नाहीत, तोपर्यंत मला असं वाटत नाही की खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा करण्यासाठी आपण सज्ज झालेलो आहोत. ॲट द सेम टाईम जोपर्यंत आता पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी प्रमाण कमी झालेलं आहे महिलांवरच्या बलात्कारांचं वगैरे, आणि जोपर्यंत ते कमी होत नाही आणि त्यातून महिलांची सुटका होत नाही, तोपर्यंत मला वाटतं महिला दिन खऱ्या अर्थानं साजरा करण्यासाठी आपण सज्ज झालेलो आहोत असं मला वाटत नाही. परंतु मी नेहमी आशावादी असे आणि त्याच आशावादी धोरणाला धरून मी असं म्हणू इच्छिते की येणाऱ्या काळामध्ये हे सर्व जे अनिष्ट गोष्टी आहेत त्याचं प्रमाण कमी होईल आणि महिलांना त्यांच्या क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी त्यांना घरातूनही प्रोत्साहन मिळेल, तसंच बाहेरही त्यांना प्रोत्साहन मिळेल. इव्हन त्यांच्या वर्किंग प्लेसमध्ये सुद्धा त्यांना बॉस असला, महिला बॉस असली तर तिला थोडंसं त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या पुरुषालाही असं वाटतं की अरे मी हिच्या हाताखाली काम करतोय का महिलेच्या हाताखाली काम करतोय. तर हे कुठेतरी बदललं गेलं पाहिजे चित्र असं मला वाटतं. आता कमिंग बॅक टू माय फिल्म जन्मऋण, ही माझी 9वी मराठी फीचर फिल्म आहे. आणि याच्यामध्ये मी एक असा विषय मांडला आहे की काही वर्षांपूर्वी आपल्याला माहीत असेल तर एक मुलगा आपल्या आईवडिलांना US म्हणून जाऊन घरी, म्हणजे US तो सेटल झालेला होता, त्यांना घेऊन जाण्यासाठी म्हणून त्यांनी सांगितलं की तुमचं इकडची सगळी आपण प्रॉपर्टी विकूया, आता काय करायचं माझ्याबरोबर येऊन तुम्ही राहा. आणि त्यांना तो घेऊन गेला होता. ही सत्य घटना आहे. आणि फ्लाईट आल्यानंतर तो फ्लाईट घेऊन निघून गेला आईवडिलांना एअरपोर्टवरती सोडून. सो ह्या सत्य घटनेवरती आधारित हा सिनेमा आहे. आणि आजकाल आता कायदे झालेले आहेत जे किती जणांना माहिती आहेत ते मला माहिती नाही. सो ह्या चित्रपटाच्या द्वारे मी लोकांना हेही सांगू इच्छिते की आता ज्येष्ठांसाठी किंवा जे पालक आहेत ज्यांनी आपल्या मुलांना एवढं मोठं केलेलं असतं, त्यांना शिक्षण दिलेलं असतं, त्यांच्यामध्ये ती एक काबिलियत निर्माण केलेली असते, तर त्या आईवडिलांचं जे ऋण असतं, मातृऋण, पितृऋण, हे प्रत्येकाने फेडावं. आणि हे फेडावं असं म्हणण्यापेक्षा सुद्धा मी म्हणेन की ते करणं हे कुठेतरी आपल्या म्हणजे म्हणतात ना की आपल्या गुडनेसमध्ये त्यांनी ॲडअपच होणार आहे, त्यांनी काही कमी नाही होणार आहे. आईवडिलांचे आशीर्वाद हे मुलांच्या पाठी कायम असतात आणि ते तसेच राहावेत. आणि त्यांची मनं जोपर्यंत तुम्ही जिंकत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही सक्सेसफुल झाला तरी तुम्ही खऱ्या आयुष्यात सक्सेसफुल झालात असं मी म्हणणार नाही. आणि ह्या संबंधातले जे कायदे आहेत तेही या चित्रपटाच्या दृष्टिकोनातून पुढे येणार आहेत. ॲट द सेम टाईम तरुणाईची काय बाजू आहे तीही मांडण्याचा मी ह्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. कारण त्यांच्यापुढे पण आजकाल खूप कॉम्पिटिशन आहे, खूप आव्हानं आहेत, त्याला ते कसे सामोरे जातात आणि कसं हे सगळं हँडल होतं. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट मी ह्याच्यामध्ये म्हणेन की आभाळ माया नावाच्या सिरियलवरती 25 वर्षापूर्वी जे आपण अलोट प्रेम केलेलं होतं, तीच पेअर आभाळ मायाची मनोज जोशी आणि सुकन्या कुलकर्णी, एक इतके ताकदीचे कलाकार मला भेटले, हे माझं भाग्य. आणि तीच पेअर तुम्हाला परत बघायला मिळणार आहे. तेव्हा जरूर चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघा. आणि आत्ताच सुकन्या म्हणाली तसं
की तुम्ही जेव्हा चित्रपट बघाल तेव्हाच तुमचं आणि आमचं असं एक सुंदरसं नातं जोडलं जाईल. थँक्यू. येस, आज आपण होरायझन हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम ठेवला आहे आणि इकडे आपण आमच्याकडे इम्पॅनल्ड असलेले सगळे गायनेकोलॉजिस्ट बोलवले आहेत आणि इथे आम्ही महिलांमध्ये जे कॉमन हेल्थ प्रॉब्लेम्स आहेत आजकालच्या जनरेशनमध्ये जे आम्हाला अगेन अँड अगेन आढळून येतात, म्हणजे PCOD, आता ब्रेस्ट कॅन्सर, सर्वायकल कॅन्सर, इनफर्टिलिटी, असे हे जे हेल्थ इश्यूज आहेत ज्यांच्याबद्दल खूप महत्त्वाची माहिती साध्या आणि सोप्या शब्दात आपल्या सगळ्या डॉक्टरांनी सगळ्यांना कळेल असं की त्याचे सिम्पटम्स काय असतात, त्याच्यावर काय ट्रीटमेंट घेतली पाहिजे, लवकरात लवकर कसं डायग्नोज केलं पाहिजे, त्याचं हेरिडिटरी ते असतं का, आणि तऱ्हेची त्या संबंधीच्या क्वेश्चन्सची डॉक्टरांनी खूप छान माहिती आपल्याला दिलेली आहे. आणि मी असं महिला दिनाच्या निमित्ताने सगळ्या महिलांना जरूर हे सांगेन की आज आपण हा जागतिक महिला दिन म्हणजे शक्यतो आपल्याला त्याचा स्त्री पुरुष यांच्यामधला जो सामाजिक आपल्याला समानता समाजामध्ये जागृतीकरण हा मूळ उद्देश असतो. पण आपण ज्या ठाणे मुंबईसारख्या शहरांमध्ये बऱ्यापैकी मला वाटतं बऱ्याच अंशी तो आपल्याकडे आता समानता दिसून आलेली आहे सगळ्या क्षेत्रांमध्ये. आज आमच्या गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर आहेत, आमच्या हॉस्पिटलमधले इम्पॅनल्ड सगळ्या गायनेकोलॉजिस्ट ह्या फिमेल डॉक्टर्स आहेत. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला कळून येतं की आता शहरांमध्ये खरोखर महिला खूप आघाडीने काम करत आहेत आणि त्यांना पुरुषांचा सपोर्टही चांगला मिळतो आहे. स्ट्रगल हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो, प्रत्येकजण थोडा ना थोडाफार स्ट्रगल करत असतो. सो मी महिलांना आवर्जून असं सांगेन की एकमेकींना मदत करा, तुम्हाला एकमेकींची तुलना करू नका. तिच्याकडे काय आहे माझ्याकडे काय नाही हे बघायच्याऐवजी आपण एकमेकींना मदत करून कसं आयुष्यात उच्चांक गाठू शकतो ह्याच्यावरती काम करा. स्वतःच्या हेल्थची काळजी घ्या, म्हणजे नॉट जस्ट फिजिकली बट मेंटली. बी हॅपी, बी हेल्दी. थँक्यू. बस 4 मॅडमला काही